कुंभारी येथील नवीन विडी घरकुल येथे ईद ए मिलाद अर्थात पैगंबर जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। यावेळी क विभाग व ब विभागातून मोठ्या प्रमाणात जुलूस काढण्यात आला। यामध्ये शेकडो मुले व वयस्क लोकांनीही आपला सहभाग नोंदवला। यावेळी जागोजागी आलेल्या विविध संस्थांकडून खाऊ वाटप जसे की बुंदी लाडू, गुलाबजामुन, केळी, समोसे अशा विविध प्रकारची फळे लहान मुलांमध्ये वितरित करण्यात आली। क विभागातील मिरवणूक युसुफ शेख मेजर, वसीम मुल्ला, बापू साबळे यांनी झेंडा दाखवून केली। यावेळी मिरवणूक प्रमुख म्हणून बापू साबळे यांनी मिरवणूक पार पाडून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला। ब विभागातील जुलूसमध्ये हसन शेख यांनी मिरवणूक प्रमुखाची भूमिका पार पाडली। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। क विभागातील जुलूसमध्ये वसीम देशमुख, एजाज खलीफा, युसुफ शिपाई, गौस शेख, हाजी अफसर, रजा शेख, हाफिज तबरेज मनियार, मुस्तफा शेख, उजैर बागवान, तौफिक यमनूर, महबूब शिपाई, इम्रान अरब, महबूब मनियार, इमाम शेख, मोहसिन शेख, अफसर शेख अशा प्रमुख लोकांनी जुलूस पार पडला। या दोन्ही जुलूसची सांगता अ विभागातील गोदूताई मुख्य ऑफिस समोर करण्यात आली। यावेळी मंचावरून कॉम्रेड माजी आमदार आडम मास्तर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर, घरकुल पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज कांबळे, वसीम मुल्ला, रफिक काझी आदींनी दोन्ही जुलूसमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। यावेळी उत्कृष्ट देखावा केलेल्या रिक्षाला ब विभागातून चांगल्या प्रकारे मुलांची शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग केलेल्या शाह जहूर मदरसा यांना नूर ए मदीना मस्जिद जुलूस कमिटीकडून ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना माजी आमदार आडम मास्तर यांनी हिंदू मुस्लिम एकता अबाधित ठेवा, गोदूताईंच्या समस्यासाठी एकत्रित येऊन लढा असा सामाजिक संदेश दोन्ही पदाधिकाऱ्यांना आणि उपस्थित जनसमुदायाला दिला। यावेळी घरकुल पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी चांगल्या प्रकारे दोन्ही जुलूस कमिट्यांनी हाताळल्याबद्दल दोन्ही जुलूस पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले।